येस. गुड इव्हनिंग ऑल. आपला येस ही स्लाइड करेक्ट. आपण काल डिस्कस केलं अकाउंट्स आणि इन्कम टॅक्स बाबतीत. इन्कम टॅक्स मध्ये आपण बिझनेसचं टोटल टॅक्सेशन कसं होतं, ते टॅक्स स्लॅब कोणते कोणते आहेत हे आपण सगळं काल पाहिलं. नाव वी आर मुव्हिंग ऑन टू कॅपिटल गेन्स. कॅपिटल गेन्स जनरली हे केव्हा ऑकर होतात, जेव्हा कोणतीही प्रॉपर्टी किंवा कोणतीही कॅपिटल ऍसेट सेल होते, त्यावेळेस कॅपिटल गेन हा टॅक्स ऍप्लिकेबल होतो. आता कॅपिटल ऍसेट म्हणजे कोणती, एक्झाम्पल घेऊ म्हणजे पहिला थोडं समजेल. फॉर एक्झाम्पल 4 व्हीलर एक आहे, कोणतीही 4 व्हीलर किंवा स्विफ्ट डिझायर कार आहे. ती जी कार आहे ती जर तुम्ही परचेस केली, तुम्ही बिझनेसमॅन आहात आणि तुम्ही कार जर परचेस केली, देन दॅट इज कॅपिटल ऍसेट फॉर यू. बरोबर, कारण की तुमच्यासाठी ती इन्व्हेस्टमेंट आहे, ती वापरून तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करणार आहात. बट वेअर एज तीच कार जर शोरूम मध्ये असेल, देन दॅट कार इज कॉल्ड स्टॉक इन ट्रेड, ज्याला म्हटलं जातं की त्यांच्याकडे ती स्टॉक आहे फॉर सेलसाठी. सो कॅपिटल ऍसेटचं डेफिनेशन जे आहे ते प्रत्येक आयटम टू आयटम व्हेरी होतं. असं काही नाही, एक स्टँडर्ड आयटम्स याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. फॉर एक्झाम्पल लँड प्रॉपर्टी सुद्धा असेल. लँड प्रॉपर्टी ऑफ एक्झाम्पल घेऊ की सपोज आपण बिझनेसमॅन आहात आणि आपण एक लँड परचेस केलेली आहे आपल्या स्वतःसाठी. सो इन दॅट केस तुमच्यासाठी जी लँड आहे ती कॅपिटल ऍसेट आहे, का तर तुमची ती इन्व्हेस्टमेंट आहे. बट वेअर सपोज मी एक रिअल इस्टेट डीलर आहे आणि मी जर लँड परचेस केली फॉर पर्पज ऑफ सेलिंग, then that is called stock in trade. So capital asset means any kind of property except stock in trade. Stock in trade ज्याच्याकडे नसेल ती कॅपिटल ऍसेट असणार आहे. And next is rural agricultural land. रुरल ऍग्रिकल्चरल लँड. रुरल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल पुणे महानगरपालिकाचा जो लिमिट्स आहेत जे आहेत, सो पुणे महानगर पीएमसी जे लिमिट्स आहेत त्याच्या पुढं 10 किलोमीटर, त्याच्यानंतर जी जागा असेल, सो फ्रॉम लिमिट्स ऑफ पीएमसी 10 किलोमीटर, अँड इफ दॅट लँड इज सिच्युएटेड अबाउट 10 किलोमीटर्स, आफ्टर 10 किलोमीटर्स, देन दॅट लँड इज कॉल्ड रुरल लँड. सो बेसिकली रुरल एरिया म्हणजे कोणता आहे, कोणतेही पीएमसी असेल, कॉर्पोरेशन असेल, महानगरपालिका, नगरपालिका असेल, त्यांच्या हद्दीच्या पुढे 10 किलोमीटर, त्याच्यानंतर जी काय लँड असेल, जी काय प्रॉपर्टी वगैरे असतील, दॅट विल बी कॉल्ड एज रुरल लँड. देन अगेन ऍग्रिकल्चरल. सो जी कुठली लँड आहे त्याचा यूज ऍग्रिकल्चर पर्पज साठी झालेला असला पाहिजे. दुसरं फार्म हाऊस किंवा रिसॉर्ट आहे, अशा प्रकारच्या लँड याच्यामध्ये क्वालिफाय होणार नाही. आणि बट ऑफकोर्स लँड पाहिजे. अजून दुसरा क्रायटेरिया आहे की ज्या गावामध्ये ती लँड असणार आहे, ज्या कोणत्याही क्षेत्रात ती लँड असेल, गावामध्ये लँड असेल, त्या गावाचं पॉप्युलेशन ऑफ दॅट विलेज शुड बी लेस दॅन 20,000. 20,000च्या आत गावाचं पॉप्युलेशन पाहिजे. सो असे दोन्ही क्रायटेरिया जर असतील, आणि तिसरा इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चरल असणे, ऍग्रिकल्चरल यूज साठी झालेला असणे, लँडचा ऍग्रिकल्चर यूज झालेला असणे, असं जर असेल तरच त्याला म्हणायचं रुरल ऍग्रिकल्चरल लँड. सो कॅपिटल ऍसेट मीन्स एनी काइंड ऑफ प्रॉपर्टी एक्सेप्ट स्टॉक इन ट्रेड अँड रुरल ऍग्रिकल्चरल लँड. हे दोन्ही सोडले तर दुसरं, जर काही तुम्ही कोणतेही कॅपिटल ऍसेट सेल केली, तुमचं गोल्ड ज्वेलरी असेल, तुमच्या घरची अँटिक गोष्टी असतील कोणत्याही काही, प्लस तुम्ही लँड प्रॉपर्टी, लँड ओपन लँड असेल, त्यानंतर कन्स्ट्रक्टेड प्रॉपर्टी असेल, बंगला असेल किंवा फार्म हाऊस असेल आणि फ्लॅट वगैरे असेल, असं काही असेल, यातलं काही तुम्ही सेल केलं तरी तुम्हाला कॅपिटल गेन्स हा टॅक्स लागतो. कॅपिटल गेन दोन प्रकारचे आहेत, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म. लॉंग टर्म बाबतीत जर बघितलं तर इक्विटी और प्रेफरन्स शेअर्स किंवा युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे युनिट्स आणि म्युच्युअल फंडचे युनिट्स. सो इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, युटीआय युनिट्स आणि म्युच्युअल फंड युनिट्स हे लॉंग टर्म केव्हा म्हणले जातात, जेव्हा आपण परचेस केल्यानंतर त्यांना 1 वर्ष ठेवतो आणि 1 वर्षापेक्षा जास्त झाल्यानंतर त्यांना सेल करतो. सो हेल्ड फॉर मोर दॅन 1 इयर, तुमच्याकडे 1 वर्षापेक्षा जास्त राहिले आणि मग नंतर सेल झाला, देन दॅट इज कॉल्ड लॉंग टर्म कॅपिटल गेन. वेअरएज हे वरचे सोडून दुसरं कोणतीही ऍसेट असेल
त्याला कंपल्सरी हेल्ड फॉर मोर दॅन 3 इयर्स, 3 वर्षासाठी आहे. फक्त आता त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे, त्यामध्ये लँड आणि प्रॉपर्टीसाठी 2 इयर्सचा क्रायटेरिया केलेला आहे. आफ्टर 2 इयर्स सुद्धा it will fall under long term capital gain. So long term capital gain, equity preference shares held for more than 1 year, other assets held for more than 3 years, and land and property held for more than 2 years. That will be called as long term gain. If below these limits, then it will be called as short term gain. दोन्हीचं बायफर्केशन का आहे? लॉंग टर्म गेन इज टॅक्सेबल ऍट द रेट ऑफ 20% स्ट्रेट अवे. जो काय लॉंग टर्म तुमचा गेन झालेला आहे त्याच्यावर स्ट्रेट अवे 20% लागणार. वेअर ॲज शॉर्ट टर्म गेन जो आहे तो तुमच्या नॉर्मल इन्कम मध्ये ऍड होणार आणि स्लॅब वाईज जे काय असेल त्यानुसार तो तुमचा टॅक्स ऍप्लिकेबल होणार. नेक्स्ट स्लाइड प्लीज सर. लॉंग टर्म गेन्स टॅक्स ऍट द रेट 20%. शॉर्ट टर्म गेन्स ऍडेड इन अदर इन्कम अँड टॅक्स ऍट नॉर्मल स्लॅब रेट. जो आपला स्लॅब रेट असणार आहे, जसं आपण काल बघितलं 5%, 20% आणि 30%, त्यानुसार तो आपल्याला इन्कम म्हणजे तो कॅपिटल गेन्स टॅक्स ऍप्लिकेबल होणार आहे. याच्यामध्ये लॉंग टर्म गेन मध्ये इंडेक्सेशन ही एक टर्मिनॉलॉजी आहे, लक्षात घ्या. इंडेक्सेशन हे आपल्याला अवेलेबल आहे. आता इंडेक्सेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, सपोज आपण एक वस्तू खरेदी करतो आणि ती सेल करतो, ट्रेडर जर असेल किंवा कोणी इन्व्हेस्टर सुद्धा असेल, काही त्यांनी परचेस केलं, बरोबर, त्यांनी गोल्ड परचेस केलं आणि गोल्ड त्यांनी सेल केलं. गोल्ड त्यांनी परचेस करताना 30,000 केलं, वेरा सेल्स करताना ते 45,000 करतात, राईट. या दोन्ही मधला डिफरन्स आहे तो. या दोन्ही मधला डिफरन्स जो काय आहे तो तुमचा कॅपिटल गेन. त्याचप्रमाणे लँड सुद्धा सपोज पकडले आपण, लँड किंवा प्रॉपर्टी, कोणतीही प्रॉपर्टी असेल तुम्ही आज परचेस केली आणि आफ्टर 10 इयर्स, 15 इयर्स, 30 इयर्स किंवा नेक्स्ट जनरेशन कोणीही ती ज्यावेळेस लँड सेल केली. आता याच्यावरचं कॅपिटल गेन जर काढायचं म्हणला, फॉर एक्झाम्पल आपण लँड परचेस केली नाही, आपल्या फादर्सनी परचेस केली होती 70s मध्ये, त्यानंतर आज आपण ती लँड सेल करणार आहोत. आजची सेल व्हॅल्यू एक एक्झाम्पल धरून चालू 1 करोड 1 करोड रुपीज आहे अँड वेअर परचेस केलेले होते 10,000 रुपये. सो प्रॉफिट याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल गेन किती झाला? सो 1 करोड मायनस 10,000 हे आपण नॉर्मल म्हणणार की सेल मायनस परचेस असं झालं, म्हणून तो कॅपिटल गेन लागला. बट इंडेक्सेशन हे गव्हर्नमेंटने दिलेलं आपल्याला एक बेनिफिट आहे की प्रत्येक वर्षी इन्फ्लेशनचं इंडेक्सेशन असतं, कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स वाढतात, एक्सपेंडिचर इंडेक्स वाढत असतो आणि जे इन्फ्लेशन इंडेक्स असतो तोही वाढत असतो. सो ओव्हरऑल कोणतीही ऍसेट जर बघितली, मुव्हेबल और रिमुव्हेबल, त्याचं व्हॅल्युएशन ग्रॅज्युअली दरवर्षी थोडं थोडं वाढत असतं. ह्याचं स्टँडर्डनेस कोण काढणार? त्याचं स्टँडर्डनेस ऑलरेडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी दिलेला आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी त्यांचे इंडेक्स बनवलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. ऍज ऑफ टुडे इंडेक्स जे आहेत त्याच्यामध्ये 2000-2001 हे वर्ष बेस इयर पकडलेलं आहे, म्हणजे ते वर्ष 0 पकडलेलं आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी त्यांनी इन्क्रीमेंट त्याच्यानुसार दिलेली आहे. एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला क्लिअर लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. अजून एक नेक्स्ट स्लाइड. येस, फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे सेल व्हॅल्यू जी आहे, आपण प्रॉपर्टी कुठेतरी सेल करत आहोत, त्याची सेल व्हॅल्यू आहे 1.75 करोड. आपला अग्रीमेंट झालेला आहे किंवा जे निगोशिएशननी अमाऊंट ठरलेली आहे दॅट इज 1.75 करोड. बट आजच्या तारखेला त्या प्रॉपर्टीची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू आहे, ज्याची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू आहे दॅट इज 1.80 करोड. स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू इज 1.80 करोड. next backslide, sorry. Right, stamp duty value is 1.80 crores. That land was purchased on in 1972 for rupees 50,000. So आजच्या तारखेला जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो 1.75 करोड सेल व्हॅल्यू मायनस 50,000 व्हॅल्यू, बॅलन्स आपला कॅपिटल गेन आणि त्याच्यावरती आपल्याला 20% स्ट्रेट अवे टॅक्स लागणार, राईट. हे नॉर्मल कॅल्क्युलेशन झालं.
पण आता इंडेक्सेस त्यांनी दिलेले आहेत. जुन्या इंडेक्स प्रमाणे 1981 वॉज द बेस इयर. सो 1981 चा बेस इंडेक्स जो आहे 100 आहे. त्या वर्षी व्हॅल्यू 2 लाख रुपये होती फेअर व्हॅल्यू. फेअर व्हॅल्यू मीन्स स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू ऑर रेडी रेकनर व्हॅल्यू जी काही ती असेल. आज आपण सेल करतोय कोणत्या वर्षी? फायनान्शियल इयर 15-16 या वर्षात आपण लँड सेल केलेली आहे. एक्झाम्पल साठी धरलेला आहे आपण. त्या वर्षी इन्कम टॅक्स प्रमाणे जो इंडेक्स आहे दॅट इज 1081. सो बेस इयरला इंडेक्स आहे 100. आजच्या तारखेला FY 15-16 ला इंडेक्स आहे 1081. बेस इयरला व्हॅल्यू आहे 2 lakhs रुपीज. आजच्या तारखेला व्हॅल्यू किती? सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 lakh into 1081 divided by 100 that comes to 21,62,000. सो इंडेक्स परचेस व्हॅल्यू जी आहे त्याचं आपण इंडेक्सेशन करतो ऍज पर इन्कम टॅक्स नॉर्म्स आणि ऍज पर इन्कम टॅक्स इंडेक्स. त्याप्रमाणे आपली परचेस व्हॅल्यू जी होती ऍक्च्युअली ओरिजिनल आहे 50,000. बट आजच्या तारखेला इंडेक्सेशन होऊन ती व्हॅल्यू झालेली आहे 21,62,000. आणि ऍक्च्युअल सेल करत आहोत आपण 1.75 करोड. आता कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करताना आपले सेल व्हॅल्यू मायनस परचेस व्हॅल्यू बॅलन्स इज युअर कॅपिटल गेन. सेल व्हॅल्यू किती आहे 1.75 करोड. बट आपली स्टॅम्प ड्युटी जी आहे ती 1.80 करोड आहे. सो विच इज मोर दॅन सेल व्हॅल्यू. इन दॅट केस इन्कम टॅक्सचे रूल असे आहेत की सेल व्हॅल्यू ऑर स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू विच एव्हर इज हायर. दोन्हीपैकी जे जास्त आहे ती व्हॅल्यू आपल्या कॅपिटल गेन साठी सेल व्हॅल्यू म्हणून पकडायची. सो इन दिस केस इन दिस एक्झाम्पल सेल व्हॅल्यू शॅल बी कन्सिडर्ड ऍज 1.80 crore minus index cost is 21,62,000. So capital gain is 1,58,38,000. येते लक्षात? मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना की प्लीज अनम्यूट करा आणि ह्याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर आपण डिस्कस करूया. रिपीट करता का सर परत? सेल व्हॅल्यू आपल्या कॅपिटल गेन जी प्रॉपर्टी आहे त्याची सेल व्हॅल्यू 1.75 करोड आहे. वेर स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू 1.80 करोड आहे. कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करताना स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू और सेल व्हॅल्यू विच एव्हर इज हायर. सो 1.80 करोड ही आपली सेल व्हॅल्यू धरली जाते. परचेसची कॉस्ट आपण इंडेक्सेशन केलेलं आहे. इंडेक्सेशन प्रमाणे जी ओरिजिनल व्हॅल्यू परचेसची व्हॅल्यू 50,000 होती ती इंडेक्सेशन प्रमाणे आपली 21,62,000. इंडेक्सेशन म्हणजे काय? एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल आपण आज कोणतीही वस्तू आज जी परचेस करतो फॉर गोल्ड एक्झाम्पल गोल्ड तुम्ही आज परचेस केलं ते रोज दिवसेंदिवस वाढत आहे किंवा कमी होत आहे जसं मिक्स होत आहे. पण ओव्हरऑल ग्रॅज्युअली वर्ष टू वर्ष इयर टू इयर जर आपण चेक केलं तर दर वर्षाला त्याची कॉस्ट थोडीशी वाढत आहे. ही कॉस्ट जी आहे देट इज बिकॉज ऑफ थ्री इंडेक्सेस. एक तर इन्फ्लेशन इंडेक्स परचेस इंडेक्स आणि सेल्स इंडेक्स असे 3 मुळे ती व्हॅल्यू वाढत असते. हे इंडेक्स जे आहेत हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनीच आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत. त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस जी सेल व्हॅल्यू परचेसची इंडेक्स कॉस्ट आहे ती दॅट इज 21,62,000. सेल मायनस परचेस बॅलन्स इज युअर कॅपिटल गेन विच इज 1,58,38,000. आले लक्षात? हा ओके सर. अजून म्हणजे त्या कॅपिटल गेनवर आपला टॅक्स लागेल ना? या आता हा जो कॅपिटल गेन आहे 1,58,38,000 ह्याच्यावरती 20% आपल्याला टॅक्स ऍप्लिकेबल होतो. ओके. काही शंका आहे कुणाला अजून? नाही, ठीक आहे, गुड. आता आपण हा टॅक्स एक्झाम्पल जर बघितलं याच्यात 1.58 मीन्स 1.60 करोड झाला अप्रॉक्सिमेट. सो त्याच्यावरती जर 20% टॅक्स आपण कन्सिडर केला दॅट कम्स टू अराउंड 32 lakhs. 32 lakhsच्या टॅक्सेशन हे आपल्याला गव्हर्नमेंटला भरावं लागेल आणि हे अख्खे पैसे तुम्हाला वापरायला मिळू शकतात. बट अशा केसमध्ये हे एवढं सगळं करून टॅक्सेशन जास्त करण्यापेक्षा जर तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या तर तुम्हाला बेनिफिट अजून चांगला मिळू शकतो. जेणेकरून तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स थोडा कमी लागेल.
राईट. म्यूट करू शकता आता तुम्ही सगळे. सो वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट डिडक्शन त्यांनी दिलेले आहेत. जसं आपण इन्कम टॅक्स मध्ये बघितलं कॅल्क्युलेट करताना की इन्व्हेस्टमेंट केली की ते तुमच्या इन्कम मधून मायनस होणार आणि बॅलन्स अमाऊंटवर टॅक्स लागणार. त्याचप्रमाणे इथं आहे की काही जर तुम्ही यांनी दिलेल्या स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याप्रमाणे जर इन्व्हेस्टमेंट्स केल्या तर तेवढ्या अमाऊंट मायनस होतील आणि बॅलन्स विल बी टॅक्सेबल. पहिला आहे सेक्शन 54. फॉर सेक्शन 54 हाऊस प्रॉपर्टी यूज फॉर रेसिडेन्शियल पर्पज. कोणती ऍसेट सेल झाली पाहिजे? हाऊस प्रॉपर्टी यूज फॉर रेसिडेन्शियल पर्पज. सो बंगला असू शकते, फ्लॅट असू शकेल, बंगलो बिल्डिंग असू शकेल किंवा बंगलो असू शकेल, काही असू शकेल. कंडिशन एकच आहे की 3 वर्षाच्या पेक्षा जास्त तुमच्याकडे तो होल्डिंग पिरियड पाहिजे. देन हे प्रॉपर्टी सेल केल्यानंतर तुम्हाला जो कॅपिटल गेन झाला आहे त्याची तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? परचेस ऑफ रेसिडेन्शियल हाऊस टू द डेट ऑफ ट्रान्सफर. म्हणजे काय, कोणतेही रेसिडेन्शियल हाऊस तुम्ही परचेस करू शकता. फॉर एक्झाम्पल कोणताही फ्लॅट थोडक्यात तुम्ही परचेस करू शकता 2 इयर्स आफ्टर ऑर 1 इयर प्रायर. म्हणजे ज्या तारखेला तुमचं अग्रीमेंट झाले आहे त्याच्या आधी 1 वर्ष किंवा त्याच्यानंतर 2 वर्ष, असं या पिरियडमध्ये तुमचं अग्रीमेंट झालेलं पाहिजे किंवा तुम्ही त्यांना पैसे दिलेले पाहिजे. ऑर कन्स्ट्रक्शन ऑफ रेसिडेन्शियल हाऊस म्हणजे बिल्डिंग किंवा बंगला कन्स्ट्रक्शनसाठी हा पण ऑप्शन आहे विदिन 3 इयर्स. सो याच्यासाठी 3 वर्षाचं लिमिट आहे. लिमिट म्हणजे काय लक्षात घ्या, 2 वर्षाचं लिमिट काय दिलेलं आहे की 2 वर्षापर्यंत तुम्ही तुमचे जे पैसे आहेत कॅपिटल गेनचे ते तुम्ही खर्च केले पाहिजे. 2 वर्षापर्यंत लिमिट आहे 2 वर्षाचं. फॉर एक्झाम्पल मागच्या एक्झाम्पलमध्ये 1.60 करोड आपल्याला कॅपिटल गेन आहे. त्यातून आपण जो खर्च केला, सपोज 2 वर्षापर्यंत तुम्ही एकाच घरासाठी एक हाऊस परचेस करण्यासाठी खर्च केला, तो झाला 1 करोड रुपये. सो बॅलन्स आफ्टर 2 इयर्स इज 60 lakhs रुपीज. 60 lakhs रुपीज वरती तुम्हाला 20% टॅक्स त्या वर्षी भरावा लागणार. त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल हाऊस कन्स्ट्रक्शन, तुम्ही कुठल्या जागा घेतलेली असेल आणि तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे रेसिडेन्शियल हाऊस, त्या केसमध्ये सुद्धा सेमच आहे. त्या केसमध्ये तुम्हाला 3 वर्ष मिळतात. 3 वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे जेवढा बॅलन्स राहतो त्याच्यावरती तुम्हाला 20% टॅक्स भरायचा आहे. आता याचं मॉनिटरिंग कसं होणार? कारण की तुमच्या अकाउंटला रोज 100 ट्रान्झॅक्शन होत असतात. मग गव्हर्नमेंट किंवा कोणालाही बघायचं म्हणलं याच्यामध्ये तर मॉनिटरिंग कसं होणार? हे मॉनिटरिंग व्हावं म्हणून त्याच्यामध्ये ऑप्शन काय दिलेला आहे त्यांनी की हे जे फंड्स आहेत, प्रॉपर्टी सेल करून तुम्हाला जे आलेले फंड्स आहेत ते तुम्ही एका बँक अकाउंट मध्ये ठेवायचे, विच इज कॉल्ड कॅपिटल गेन अकाउंट. मी परत रिपीट करतो, कॅपिटल गेन अकाउंट. या अकाउंट मध्ये तुम्हाला हे पैसे ठेवावे लागतात. फंड्स डिपॉझिट करावे लागतात. सॉरी, यू हॅव टू डिपॉझिट फंड्स इन दिस अकाउंट विच इज कॉल्ड कॅपिटल गेन अकाउंट. त्यातून तुम्ही खर्च करायचे असतात. सो काही आता 1.60 एक्झाम्पल मध्ये 1.60 आलं, आपण ते पैसे जर डिपॉझिट केले तिथं आणि तिथून आपण रोज म्हणजे जसे तुम्हाला खर्च लागणार आहेत फॉर परचेस ऑफ रेसिडेन्शियल हाऊस ऑर फॉर कन्स्ट्रक्शन, कोणत्याही पद्धतीने तुम्ही ते चेक्स दिले आणि इश्यू करत राहिले. सो आफ्टर 2 इयर्स जर तिथे काही बॅलन्स राहिला असेल ऑर आफ्टर 3 इयर्स जर तिथे काही बॅलन्स राहिला असेल ऍज पर केस, त्याच्यावरतीच 20% टॅक्स तुम्हाला भरायचा आहे. आणि जर काही बॅलन्स नसेल राहिलेला तर 0 रुपीज टॅक्स भरायचा आहे. या वर्षी काय भरायची गरज नाही, 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर भरायची गरज नाही जर तुम्ही पूर्ण खर्च केले तर. त्याचप्रमाणे सेक्शन 54B आहे लँड युज फॉर ऍग्रिकल्चरल पर्पजेस. आता ही कुठली लँड बोलतोय आपण? रुरल तर लँड नाही 100%, कारण की रुरल इज नॉट अ कॅपिटल ऍसेट आणि त्यामुळे त्याच्यावर कॅपिटल गेन हा टॅक्स लागतच नाही. रुरल लँड या सब्जेक्ट मॅटर मध्ये कुठेही येत नाही. या सब्जेक्ट मॅटर मध्ये ओनली अर्बन लँड येते. जे डेफिनेशन आपण बघितलं की पीएम म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिका किंवा नगर परिषद यांची कोणाची हद्द आणि त्याच्या पुढे 10 किलोमीटर या हद्दीच्या बाहेर असेल तर एक्झम्प्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. या हद्दीच्या आत असेल, इन दॅट केस इट इज टॅक्सेबल विच इज कॉल्ड अर्बन लँड अँड लँड यूज फॉर ऍग्रिकल्चरल पर्पज. तुमच्याकडे ती ऍग्रिकल्चर पर्पज साठी ती लँड चालू असली पाहिजे. ती जर सेल केली देन अगेन यू हॅव टू परचेस लँड फॉर ऍग्रिकल्चर पर्पज. फक्त हे अर्बन मध्ये किंवा रुरल मध्ये कुठेही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. अगेन सेम क्रायटेरिया याच्यासाठी सुद्धा 2 वर्षाचा क्रायटेरिया आहे. आफ्टर सेल झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला ती जागा घेण्याची गरज आहे. मेकॅनिझम सुद्धा सेम आहे की तुमच्याकडे जे पैसे आलेले असतील ते तुम्ही कॅपिटल गेन अकाउंट या अकाउंट मध्ये पैसे ठेवायचे आणि त्यातून तुम्ही खर्च करायचा.
Then section 54D, land or building or any right therein used by an industrial undertaking. सो एमआयडीसी वगैरे एमआयडीसी जे प्लॉट वगैरे असतात ते जे सेल होतात किंवा सबलीजवर किंवा ऍडिशनल लीजवरती दिले जातात त्या ह्या केसेस आहेत. सेम वे तुमचे इंडस्ट्रियल एक इस्टेट असतो किंवा इंडस्ट्रियल प्लॉटिंग असतं त्याच्यामध्ये छोटे छोटे प्लॉट केले असतात आणि एक काही प्लॉट तुम्ही तुमच्या नावावर आयदर एमआयडीसी म्हणले किंवा आयडीसी म्हणले इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जर म्हणले तर तुम्ही लीजवर घेता किंवा काही ठिकाणचे तुम्ही डायरेक्ट लँड सहित परचेस करून टाकता. सो त्या केसमध्ये हे दोन्हीपैकी कोणताही प्लॉट जर तुम्ही सेल केला अगेन सेम परचेस और कन्स्ट्रक्शन ऑफ लँड और बिल्डिंग सेम तुम्ही फॅक्टरी किंवा एमआयडीसी प्लॉटच दुसरा परचेस केला. सो सेल ऑफ रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, परचेस ऑफ रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, सेल ऑफ ऍग्रिकल्चरल पर्पज लँड, परचेस ऑफ ऍग्रिकल्चर पर्पज लँड अँड सेल ऑफ लँड बिल्डिंग, इंडस्ट्रियल लँड और बिल्डिंग देन अगेन परचेस ऑफ इंडस्ट्रियल लँड अँड बिल्डिंग. सो असे ते शेअरिंग दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार त्यांनी क्रायटेरिया दिले. देन नेक्स्ट इज सेक्शन 54 EC. हा थोडा इम्पॉर्टंट आहे. दिस इज ऍप्लिकेबल टू एनी लॉंग टर्म कॅपिटल ऍसेट. तुमची कोणतीही लॉंग टर्म ऍसेट असेल, लँड, ऍग्रिकल्चर लँड असेल, पर्पज असेल, रेसिडेन्शियल फ्लॅट असेल, कन्स्ट्रक्टेड प्रॉपर्टी असेल, बंगला असेल, रेसिडेन्शियल हाऊस असेल, कोणतेही असेट जर तुम्ही सेल केले तर इन्व्हेस्टमेंट करायची आहे. इन्व्हेस्टमेंट कशात करायची आहे? इन्व्हेस्टमेंट ऑफ होल ऑर एनी पार्ट ऑफ कॅपिटल गेन इन स्पेसिफाईड ऍसेट्स. स्पेसिफाईड ऍसेट्स म्हणजे गव्हर्नमेंटनी नोटिफाय केलेले बॉन्ड्स आहेत. बॉन्ड्स कोणते कोणते आहेत? 2 बॉन्ड्स आहेत. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे बॉन्ड्स आणि आरईसी बॉन्ड, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनचे बॉन्ड्स. हे 2 बॉन्ड्स आहेत. या 2 बॉन्ड्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तुम्ही गेन मिळवू शकता. कॅपिटल गेन मधनं एक्झम्पशन मिळू शकता. सेक्शनला लिमिट आहे विच इज मॅक्सिमम ऑफ रुपीज. फक्त मॅक्सिमम 50 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आपल्या मागच्या एक्झाममध्ये 1.60 करोडचा आपल्याला कॅपिटल गेन आहे. 50 लाख रुपये आपण इन्व्हेस्ट केले बॉन्ड्स मध्ये. सो दॅट कम्स टू 1.10 lakhs बॅलन्स. त्या बॅलन्स मधून परत 1 कोटी हाऊस परचेस केलं तरी सुद्धा चालतं. असं मिक्सिंग केलं तरी हाऊस परचेस झाल्यानंतर बॅलन्स इज 10 lakhs रुपीज. त्या 10 lakhs वर तुम्हाला 20% प्रमाणे टॅक्स भरावा लागेल आणि इथं कम्प्लीट ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होत. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. याचे नेक्स्ट स्लाइड. Yes. Now next section is section 54F. This is applicable to any long-term capital asset other than residential house. So, sir, previous slide please. So, कोणताही asset सेल करून तुम्ही कोणतीही asset तुम्ही जरी सेल केली other than residential house. हा, yes, okay. So कोणतेही any long term capital asset other residential purchase of residential house within 2 years or 1 year after and within 2 years after 1 year prior and construction of residential house 3 years from the date of transfer. So section 54F सुद्धा काय आहे? Any long term, you can sell any long term capital asset and purchase residential house. पहिला सेक्शन होता sale of residential house and purchase of residential house. Second was agricultural, third was industrial. Then fourth was bonds. So sell any property and purchase bonds. Then likewise in section 54F, section 54F मध्ये सुद्धा सेम आहे. Sell any property other than residential house and buy residential house. So कोणतीही प्रॉपर्टी सेल करा, लँड असेल, बिल्डिंग असेल, काही असेल, पण परचेस मात्र तुम्हाला रेसिडेन्शियल हाऊसच करायचा. Then section 54G, land or building or any right therein plant or machinery in urban area.
सो आधीचा जो होता तो एमआयडीसी प्लॉट वगैरे होता. हा इंडस्ट्रियल इस्टेट्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जे कोणाचे प्लॉट असतात किंवा फ्लॅट्स फ्लोअर्स असतात खास करून आणि प्लॉट दोन्ही असतात त्यांच्यासाठी हा ऍप्लिकेबल होतो. सो त्यांनी सुद्धा सेम आहे परचेस ऑफ सेल ऑफ लँड ऑर बिल्डिंग और रेसिडेन्शियल रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रियल प्लॉट देन अगेन परचेस ऑफ सेम इंडस्ट्रियल प्लॉट फॉर शिफ्टिंग और फॉर ट्रान्सफरिंग. काही तुम्ही बिझनेस इथून दुसरीकडे हल्ला असेल, एक जागा सेल करून तुम्ही दुसरीकडे जाणार असाल, हे सगळे सिनारिओ याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. देन सेक्शन 54 GA तो आजच्या तारखेला ऍप्लिकेबल नाहीये आणि 54 GB सुद्धा जो आहे तो आजच्या तारखेला ऍप्लिकेबल नाही. हे इन्व्हेस्टमेंट महत्वाचे आहेत. इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे केले पाहिजेत फॉर कॅपिटल गेन, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कॅपिटल गेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे इन रिस्पेक्ट ऑफ रिअल इस्टेट. रिअल इस्टेट सेक्टरमध्ये बऱ्यापैकी इम्पॉर्टंट आहे का, तर यू डील विथ दिस टॉपिक एव्हरी डे. रोज तुमच्याकडे सेल होत असतात, रोज तुमच्याकडे परचेस होत असतात किंवा रोज तुमची काही ना काहीतरी हालचाल याच्यामध्ये चालू असते. सो कॅपिटल गेन जो आहे तो लॉंग टर्म साठी 20%, शॉर्ट टर्म ते आपल्या इन्कम मध्ये ऍड होणार. लॉंग टर्म कॅपिटल गेनच्या केसमध्ये इंडेक्सेशन अवेलेबल आहे. इंडेक्सेशन झाल्यानंतर जो आपला कॅपिटल गेन राहतो त्याची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कुठेतरी केली पाहिजे. कुठं करायची, काही विका रेसिडेन्शियल हाऊस घ्या, त्यानंतर काही विका गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स घ्या, तुम्हाला डिडक्शन मिळणार आहे. जे तुमचं एलिजिबिलिटी अमाऊंट आहे त्याच्यामधून जेवढी इन्व्हेस्टमेंट करा तेवढी मायनस होणार आणि बॅलन्स विल बी टॅक्सेबल. इन्व्हेस्टमेंट लगेच नाही केली तरी चालते रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज मध्ये, रेसिडेन्शियल हाऊस मध्ये 1 year बिफोर और 2 years आफ्टर फॉर फ्लॅट्स and for construction of residential house 3 years after the date of turn. इथे लक्षात. सो मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना अगेन आपण 5 मिनिटं थांबू, 5 मिनिटं अनम्यूट करा. कुणाला काही या ह्याच्यामध्ये क्वेश्चन असतील कॅपिटल गेन टॉपिक मध्ये ते विचारून घ्या, म्हणजे आपल्याला पुढं बॅलन्स हा संपवता येईल. आपल्याला माहित कसं होणार या वर्षीचा इंडेक्स काय होता? 3 प्रकारचे इंडेक्स आपण सांगितले. इंडेक्स हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट दरवर्षी इश्यू करते. तुम्ही जरी अगदी डिपार्टमेंटच्या साईटला गेले आणि तिथे इंडेक्स म्हणून सर्च केला कॉस्ट इंडेक्स, तुम्हाला लगेच तिथे या वर्षाचे सगळे मिळून जाईल आतापर्यंतचे. हा हा. डिपार्टमेंटच्या वेबसाईट वरून किंवा डिपार्टमेंटच्या कोणत्याही साईट वरून तुम्हाला ते मिळून जातील नक्कीच. ओके. आणि डिपार्टमेंटच ते कॅल्क्युलेट करत. थँक्यू. अजून येस सर. सर हे प्रॅक्टिकली हे किती मॉनिटरिंग पूर्ण मॉनिटरिंग होतं. तुम्ही सांगितलं कारण कॅपिटल की गेन्स. त्याचं रिझनिंग असं आहे की तुम्ही ज्यावेळेस कोणतेही अग्रीमेंट सेल करायला जाता, अग्रीमेंट रजिस्टर करायला जाता, त्यावेळेस तुमचा कंपल्सरी पॅन नंबर घेतला जातो. प्रत्येक कलेक्टर तो कोणत्याही अगदी रिमोट एरियातला डिस्ट्रिक्ट रजिस्टर ऑफिसर असेल, त्या रजिस्टर ऑफिसरला क्वार्टरली कोणत्या कोणत्या पॅन नंबरवरती सेल झालेला आहे त्याच्या अमाऊंट हे सगळं अपलोड करून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला एक रिटर्न भरावा लागतो, विच इज कॉल्ड AIR, अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिटर्न. सो डिपार्टमेंटकडे प्रत्येक ऑल ओव्हर इंडिया मधल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनची पूर्ण माहिती असते की हे कोणाच्या नावाने झालं, काय सेल झालेलं आहे, डिस्क्रिप्शन काय आहे, घेणाऱ्याचं किती झालेलं आहे, किती अमाऊंटला झालेलं आहे, ऑलरेडी अमाऊंट किती दिलेली आहे, बॅलन्स किती, हे सगळे डिटेल्स डिपार्टमेंटकडे ऑलरेडी असतात. त्यामुळे मॉनिटरिंग ऑटोमॅटिकली फुल मॉनिटरिंग होतं याच्यावर. सर मग हे आधी आता तर हे पॅनचं सिस्टम आलंय, मग आधी कसं कुठलं व्हायचं आधी याचं मॉनिटरिंग ना, आधी मॉनिटरिंग बँक अकाउंट थ्रू व्हायचं. बँक अकाउंट मध्ये ज्यावेळेस एकदम ह्यूज सम येत होते त्या सम्स बँक डिपार्टमेंटला आणि आजच्या तारखेलाही करतात, पण आधी ज्यावेळेस रजिस्टरकडे नव्हतं तेव्हा बँकेकडनं ती इन्फॉर्मेशन जायची की हे पैसे कशासाठी आले आहेत. आता तुम्हाला कोणी विचारत नाही, बट इफ यू आस्क एनीबडी, कोणतेही तुम्ही डीलरला विचारतो, कोणत्याही बिझनेसमॅनला विचारलं, बिफोर लाईक 2000 किंवा 98, 98, 99 ह्यांच्या आधी जर तुम्ही बघितलं तर बँक्स कोणाच्याही अकाउंटमध्ये जर सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा करंट अकाउंटमध्ये जास्त पैसे आले तर ते अकाउंट होल्ड करायचे, त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन मागवायचे, ती इन्फॉर्मेशन सॅटिस्फॅक्टरी असेल तर ते अकाउंट परत ऑपरेट करून द्यायचे. सो त्यांच्या मार्फत ही डिपार्टमेंटला समजत होतं पहिला. ओके, थँक्यू. अजून कोण?
याच्यामध्ये मला एक सांगा की लँड असेल, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल, म्हणजे ओपन प्लॉट ऑफ लँड, त्यानंतर कन्स्ट्रक्टेड प्रॉपर्टी, बंगला, फार्म हाऊस वगैरे, किंवा फ्लॅट, त्याच्यानंतर गोल्ड असेल, त्यानंतर कार असेल, किंवा अशी दुसरी कोणतीही कॅपिटल असेल, इक्विटी शेअर्स असतील, काही असेल. इंडेक्सेशन हे प्रत्येकाला सेम इंडेक्स राहणार का प्रत्येकाचे वेगवेगळे इंडेक्स असतील? असायला हवेत का कसं आहे? का सेम इंडेक्स सुद्धा चालतात? प्रॅक्टिकली सगळ्यांना सेम इंडेक्स ठेवून चालत नाही. प्रत्येकाचे इंडेक्स वेगवेगळे असणं गरजेचं आहे. बट व्हॉट डिपार्टमेंट हॅज डन, डिपार्टमेंटनी प्रत्येकाचे इंडेक्सेशन हे सगळे कॅल्क्युलेट करून ऍव्हरेज इंडेक्सच गव्हर्नमेंट इश्यू करते. कधी कुठल्या वर्षी लँड मध्ये कमी असतो, गोल्ड मध्ये जास्त असतो, कुठल्या वर्षी गोल्ड मध्ये कमी येतो, लँड मध्ये एकदम जास्त येतो. बट डिपार्टमेंट इश्यूज ऍव्हरेज. सो डिपार्टमेंटच्या प्रमाणे एकच इंडेक्स आहे, तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. तुमची ऍसेट कोणतीही असो, ओपन प्लॉट ऑफ लँड असेल, परचेस प्रॉपर्टी असेल, किंवा फ्लॅट असेल, किंवा बंगला असेल, काही असेल, कार असेल, गोल्ड असेल, त्याला एकच इंडेक्सेशन दिलेलं आहे आणि त्यानुसारच त्याचं कॅल्क्युलेशन होणार. इव्हन तुमची काही इक्विटी शेअर्स असतील जे जास्त पिरियडसाठी तुम्ही ठेवलेले आहेत, त्यांचं सुद्धा कॅल्क्युलेशन हे जे आहे हे या इंडेक्सेशन प्रमाणेच होणार. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा सेक्शन 54 GB आहे, बट आजच्या तारखेला तो ऍप्लिकेबल नाहीये. लॉंग टर्म किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी फॉर प्लॉट ऑफ लँड, तो आजच्या तारखेला ऍप्लिकेबल नाहीये हा सेक्शन. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. डिसअलाउन्सेस इन बिझनेस एक्सपेंडिचर. काही एक्सपेंडिचर बिझनेसमध्ये जे आपण करतो ते अलाउड होत नसतात. अलाउड इन द सेन्स इन्कम टॅक्स साठी ते अलाउड नाहीयेत. इन्कम टॅक्स साठी ते एक्सपेंडिचर म्हणून क्लेम नाही, तुम्ही नाही करू शकत. त्याचं तुम्हाला इन्कम त्याप्रमाणे तुमचं एक्सपेंडिचर कमी होणार आणि प्रॉफिट तुमचा वाढू शकतो. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे फॉर एक्झाम्पल मशिनरी घेतलं तुम्ही, किंवा काही ऍसेट्स घेतल्या, इक्विपमेंट्स, त्यानंतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहेत, असे काही तुम्ही जे तुम्हाला बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी लागतायत, फॅक्टरी रन करण्यासाठी, किंवा तुम्ही ते घेतल्या सेल्स वाढवण्यासाठी तुम्हाला लागतात, असे जे टोटल एक्सपेंडिचर होतात दे आर कॉल्ड कॅपिटल एक्सपेंडिचर. देन पर्सनल एक्सपेंडिचर, तुम्ही स्वतः घरचे वगैरे घेऊन तुम्ही बाहेर ट्रिपला गेले, तो खर्च तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये टाकू शकत नाही. का तर तो दॅट इज युअर पर्सनल एक्सपेंडिचर, दॅट इज नो वे रिलेटेड टू बिझनेस. देन शुड बी इन रिस्पेक्ट ऑफ बिझनेस. कोणताही खर्च जर रेकॉर्ड करायचा असेल तर तो बिझनेस साठी झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल पार्टीजला जर तुम्ही डोनेशन दिलं, एक एक्झाम्पल धरून की पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना तुम्ही वर्षाकाठी 10 लाख रुपये डोनेशन दिलेला आहे, तो खर्च म्हणून अलाउड होणार नाही. बिकॉज दॅट इज नॉट एक्सपेंडिचर फॉर ऑर इन रिस्पेक्ट ऑफ बिझनेस. देन शुड हॅव बीन इन्कर्ड इन द प्रिव्हियस इयर. खर्च झाला पाहिजे, मी करणार, मी झाल्यानंतर देणार असं म्हणून चालत नाही. देन पेमेंट एक्सिडिंग ₹10,000, 20,000 लास्ट इयरला होतं, या वर्षी आता 10,000 केलेलं आहे. अदरवाइज बाय कॅश ऑर बँक चेक. सो कंपल्सरी पेमेंट हे बँक किंवा कॅश चेकनीच व्हायला पाहिजे, कॅशनी होणार पेमेंट चालणार नाही. पेमेंट्स विदाउट टीडीएस फुल्ली अलाउड, सो फुल्ली डिसअलाउड. सो जर कोणत्याही पेमेंटवर टीडीएस कट करायचा असेल आणि त्याच्यावर चुकून किंवा टीडीएस कट नाही केला गेला, दॅट इज ऑल्सो डिसअलाउड फॉर बिझनेस एक्सपेंडिचर. सर नेक्स्ट स्लाइड. इम्पॉर्टंट थिंग इज ऍग्रिकल्चर इन्कम. आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की ऍग्रिकल्चरल इन्कम वरती इन्कम टॅक्स ऍप्लिकेबल होत नाही, पण तसं नाहीये. ज्याचं ओनली ऍग्रिकल्चर इन्कम आहे, लाईक फार्मर्स, त्यांच्या केसमध्ये नाही होणार. बट ज्यांच्याकडे ड्युअल इन्कम आहे, म्हणजे बिझनेस इन्कम आहे किंवा अदर इन्कम आहे प्लस ऍग्रिकल्चर इन्कम आहे, अशा केसमध्ये मात्र मार्जिनल टॅक्स लागू होतो. त्याच्या इन्कम टॅक्स वरती, मार्जिनल इन्कम वरती मार्जिनल टॅक्स हा लागतो. एक्झाम्पल घेऊ म्हणजे समजा एक असेसी आहे, त्याचं ऍव्हरेज ऍग्रिकल्चर इन्कम आहे 8 लाख रुपीज, नॉन ऍग्रिकल्चर इन्कम आहे 3,50,000. सो टोटल कम्स टू 11,50,000. टोटल इन्कम मधून यामधून टॅक्स फ्री वाला इन्कम बाहेर काढायचं. टॅक्स फ्री किती आहे? ऍग्रिकल्चर इन्कम 8 लाख आणि बेसिक टॅक्स फ्री लिमिट जी आहे ती आपण बघितली 2.5 लाख, पण एक्झाम्पल मध्ये आपण 2 लाख रुपये घेतलेले आहेत एक्झाम्पल साठी.
सो ऍग्रिकल्चर इन्कम 8 लाख, थ्रेशोल्ड बेसिक लिमिट इज टॅक्स फ्री इज 2 लाख. सो टोटल टॅक्स फ्री इन्कम किती आहे? 10 लाख रुपये. 11,50,000 मधून 10 लाख रुपये हे आपलं टॅक्स फ्री इन्कम आहे. 11,50,000 वरती टॅक्स किती येतो? 1,70,000. आणि 10 लाखावरती टॅक्स किती येतो? 1,25,000. सो डिफरन्स जो आहे दॅट इज रुपीज 45,000. सो तुम्हाला 45,000 इन्कम टॅक्स भरावा लागेल. 35,000 नॉर्मल जो येतो तो नाही. नॉर्मली जर तुम्हाला फक्त आपण 3.5 लाख रुपये हे पकडले असतं तर आपल्याला 35,000 रुपीज टॅक्स आला असता. हे एक्झाम्पल पकडलेलं आहे. सो बऱ्याच जण असं वाटतं की ऍग्रिकल्चर इन्कम पूर्ण टॅक्स फ्री आहे. तसं नाहीये. ऍग्रिकल्चर इन्कम ज्यांना जॉईंट आहे त्यांना ते टॅक्स फ्री आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. देन रजिस्ट्रेशन अँड फायलिंग्स अंडर इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स मध्ये काही रजिस्ट्रेशन आहेत. जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलं होतं. फर्स्ट वॉज पॅन नंबर, परमनंट अकाउंट नंबर. देन रिटर्न ऑफ इन्कम इन प्रिस्क्राइब्ड all forms, all returns can be filed, should be filed electronically with digital signature. So income tax ni ही ज्यांना आपण म्हणू सेल्फ डेव्हलपमेंट खूप केलेली आहे, ज्याच्या अंडर त्यांची साईट एक्सलंट चालते, साईटला कधी लवकर प्रॉब्लेम येत नाही. प्लस डॉक्युमेंट्स प्रत्येक वेळेस झाल्या सबमिट केल्यानंतर साईन करून बँगलोरला पाठवा, साईन करून कुठं दिल्लीला पाठवा, अशी काही गरज नाही. कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाही. जे काही डॉक्युमेंट असतील ते ऑफिशियली येतात, ऑफिशियली तुम्हाला मिळतात. सो त्यामुळं डिजिटल सिग्नेचर हे एक ऍडिशनल कन्सेप्ट त्यांनी काढलेली आहे, ती इन्कम टॅक्स साठी महत्वाची आहे. देन ऍडव्हान्स टॅक्स पेमेंट्स. फॉर एक्झाम्पल जसं आपण मगाशी बघितलं, इन्कम वरती आपल्याला टॅक्स साधारण 1,70,000 रुपये वगैरे असा येतोय. आता एक्झाम्पल असं पकडून चालू की फायनान्शियल इयर कम्प्लीट झाल्यानंतर इन द मंथ ऑफ जून तुम्हाला रिटर्न भरावे लागतात. जून किंवा जुलैमध्ये असे तुम्हाला रिटर्न भरावे लागतात. त्या महिन्यात तुम्हाला एकदम सांगितलं की तुम्हाला 2 लाख रुपये, 2.25 लाख रुपये इन्कम टॅक्स भरायचा आहे. तर त्यामध्ये दोन गोष्टी होतील. एक म्हणजे तुम्ही फायनान्शियल क्रंच मध्ये जाताल. सेकंड म्हणजे पैसे नसल्यामुळं तुम्ही फायलिंग पण थांबवता आणि नंतर करू असं म्हणून इग्नोर होऊ शकतं. सो त्या केससाठी किंवा ओव्हरऑल सगळ्यांसाठी त्यांनी डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे की इन्कम टॅक्स जो आहे तो ऑलरेडी ऍडव्हान्स मध्येच इन्स्टॉलमेंट मध्ये भरत जावा. इन्स्टॉलमेंट कधी कधी आहे फायनान्शियल इयर चालू असताना. आता करंट फायनान्शियल इयर आहे 2020-21 म्हणजे 2020-21 हे फायनान्शियल इयर चालू आहे. त्या केस मधली जे ऍडव्हान्स टॅक्स आहेत हे केव्हा केव्हा भरायचे आहेत? 15 जून, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर आणि 15 मार्च. अशा प्रकारे तुम्हाला ते ऍडव्हान्स टॅक्सचं पेमेंट करावे लागेल. देन टॅन नंबर, टॅक्स कलेक्शन ऑफ टॅक्स डिडक्टर्स अकाउंट नंबर. हा केव्हा ऍप्लिकेबल होतो? जेव्हा तुम्ही ऑडिटच्या अंडर जाता, कोणत्याही ऑडिटच्या क्रायटेरियाच्या अंडर जाता त्यावेळेस तुम्हाला हे टीडीएसचं पेमेंट कट करावं लागतं आणि आपल्याला मेल करून टीडीएसचं पेमेंट करून त्याचं फायलिंग करून घ्यावं लागतं. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा एक थोडंसं डेव्हलपमेंट अजून अशी झालेली आहे आजच्या सिच्युएशन मध्ये, ते खास करून सांगतो. इन्कम टॅक्स नॉर्मल रिटर्न फायलिंग जे आहे, ज्यांना ऑडिट नाहीये, ऑडिट कुणाला नाही आहे आपण कालच्या सेशन मध्ये पाहिलं होतं, ज्यांना ऑडिट ऍप्लिकेबल नाहीये त्यांची नॉर्मल रिटर्न फायलिंग ड्यू डेट आहे 31 जुलै आणि ज्यांना ऑडिट आहे त्यांची लास्ट डेट आहे 30 सप्टेंबर. सो आजच्या तारखे टुडे फॉर लास्ट इयर फॉर फायनान्शियल इयर 1920 त्या डेट सगळ्या इन्क्रीज करण्यात आलेल्या, एक्सटेंड करण्यात आलेल्या आहेत जस्ट बिकॉज ऑफ कोविड-19 क्रायसिस. आजच्या तारखेला जे फायनान्शियल इयर 1920 यांचं जे फायनान्शियल रिटर्न आहे, अॅन्युअल रिटर्न, इन्कम टॅक्स रिटर्न जो आहे त्याची फायलिंग ज्यांना ऑडिट नाहीये त्यांच्यासाठी तारीख एक्सटेंड करून 30 नोव्हेंबर केलेली आहे. वेअर एज ज्यांना ऑडिट आहे त्यांची डेट 31 ऑक्टोबर केलेली आहे. देन इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आता आपण सुरुवातीला सगळे इन्कमचे प्रकार बघितले. इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन आणि लास्ट इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. सर बॅक स्लाइड. सो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये काय काय आहे? सगळे इन्कम, तुम्हाला कोणतंही इन्कम मिळालं असेल, लॉटरी लागली असेल, तुम्ही कोणती क्विज कॉन्टेस्ट जिंकला, तुम्ही कोणते कोण बनेगा करोडपती मध्ये जिंकला, एक्झाम्पल असे कोणतंही इन्कम असेल, तुम्ही हॉर्स लॉटरी लावली असेल, हॉर्स ट्रेडिंग मध्ये कुठलेही असेल, जे तुम्हाला इन्कम मिळालं असेल
ते सगळं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये इन्क्लूड होणार आणि त्याच्यावरती टॅक्स ऍप्लिकेबल आहे. सो अल्टिमेट असं आहे की सगळ्या इन्कम वरती टॅक्स आहे, कुठल्या नाहीये, कुठले एक्झेम्प्टेड आहेत हे आपण पाहणार आहोत. गिफ्ट ह्याच्यामध्ये खास करून एक्झेम्प्टेड आहे. गिफ्ट कोणतं एक्झम्पशन आहे? जे तुम्ही आणि तुमचा पार्टनर, तुमच्या आणि तुमच्या पार्टनरचे ब्रदर अँड सिस्टर्स आणि तुमच्या दोघांचेही फादर अँड मदर आणि तुमच्या दोघांचेही चाइल्ड्स हेच रिलेटिव्ह आहेत. ह्या रिलेटिव्ह कडनं जर गिफ्ट आलं देन दॅट इज टॅक्स फ्री. वेअर आता थर्ड पर्सन म्हणून कोणी तुम्हाला गिफ्ट देऊन गेलेलं असेल आणि ते मॉनिटरी कन्सिडरेशन मध्ये असेल, म्हणजे पैशात असेल, पण कोणी तुम्हाला 5 लाख म्हणून गिफ्ट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले, असं जर काही असेल तर त्याच्यावरती तुम्हाला इन्कम टॅक्स लागणार, एक्सेप्ट इफ इट इज फ्रॉम रिलेटिव्ह. रिलेटिव्हचं परत एकदा मी डेफिनेशन सांगतो. तुम्ही आणि तुमचा पार्टनर, तुमच्या दोघांचेही ब्रदर्स अँड सिस्टर्स, देन तुमच्या दोघांचेही पेरेंट्स आणि तुमच्या दोघांचेही चिल्ड्रन, यापैकी कुणाकडनंही गिफ्ट आलं, गिफ्ट कॅन बी इन फॉर्म ऑफ मनी, गिफ्ट कॅन बी इन फॉर्म ऑफ लँड ऑर प्रॉपर्टीज एक्सेट्रा, कोणत्याही फॉर्म मध्ये गिफ्ट असेल ते टोटली टॅक्स फ्री असणार आहे. देन सेकंड गिफ्ट लिस्ट ऑफ गिफ्ट आहे की जे टॅक्स फ्री आहेत. लिस्ट नाही म्हणता येणार, रादर वी कॅन से की आपण असं म्हणू शकतो की जे गिफ्ट टॅक्स फ्री आहेत तर ते कोणते आहेत मेजरली. असा पण क्रायटेरिया आहे की कोणीही जरी दिलं गिफ्ट ते सुद्धा टॅक्स फ्री असतं. हे केव्हा असतं? इफ यू रिसीव्ह द गिफ्ट ऑन द डे ऑफ मॅरेज. सो तुमच्या मॅरेजच्या दिवशी तुम्हाला कोणी काहीही गिफ्ट दिलं, लँड प्रॉपर्टी सुद्धा दिली, कार दिली, सोनं दिलं, काही दिलेलं असेल, दॅट ऑल इज टॅक्स फ्री. त्याला कोणतीही गिफ्ट डीड, ऍक्च्युली मॅरेज डेला सुद्धा जे काही मिळणार असेल त्याला कोणतीही गिफ्ट डीड वगैरे करायची गरज नाही. इट इज बाय डिफॉल्ट टॅक्स फ्री. So gift from relatives is tax free and gift on the day of marriage is tax free. हे दोन सोडून दुसरं कुठलेही गिफ्ट मिळालं then that is taxable. एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे सेक्शन 56(2)(7). हा एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे. 1/10/2009 किंवा रेट्रोस्पेक्टिव्हली त्यांनी टाकलेला आहे. या सेक्शन मध्ये काय आहे, जसं आपण कॅपिटल गेनच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं की ऍग्रीमेंट व्हॅल्यू जे काही प्रॉपर्टी सेल होतीये त्याची ऍग्रीमेंट व्हॅल्यू इज 1.75 crores, वेअर ऍज स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू इज 1.80 crores. सो या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. आता तशी जर तुम्ही लँड परचेस केली आणि तुम्ही 1.75 crore त्यांना दिले आणि ऍक्च्युली 1.70 crores आणि 1.75 आणि 1.80 crores हा डिफरन्स जो आहे, and if हा जो डिफरन्स आहे, if it is more than 50,000, सो कोणतीही लँड ऑर ऍसेट तुम्ही परचेस केली आणि त्याच्या व्हॅल्युएशन मध्ये डिफरन्स आहे, ऍज पर स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू आणि ऍज पर अग्रीमेंट व्हॅल्यू दोन्हीमध्ये डिफरन्स आहे, अँड इफ दॅट डिफरन्स इज मोर दॅन ₹50,000. मी परत एकदा रिपीट करतो, लक्षात घ्या, इम्पॉर्टंट सेक्शन आहे हा. इफ यू बाय एनी लँड ऑर प्रॉपर्टी, in land or property the consideration as per stamp duty is more and amount as per agreement value is less. So दोन्ही मधला डिफरन्स जो आहे तो जर 50,000 पेक्षा जास्त असेल तर तो डिफरन्स आहे तो तुमच्या इन्कम मध्ये ऍड केला जाईल आणि त्याच्यावर टॅक्स लागेल स्ट्रेट अवे. त्याला कोणताही खर्च, त्याच्यासमोर कोणतेही एक्सपेंडिचर डिडक्शन मायनस होणार नाही. त्यामुळे हा इम्पॉर्टंट सेक्शन आहे. या सेक्शन मुळे काय झालेलं आहे की आजच्या डेटला कोणतेही अग्रीमेंट्स, कोणतेही प्रॉपर्टी किंवा लँड और प्रॉपर्टी सेल परचेस अग्रीमेंट जे आहेत हे स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू पेक्षा कमी किंवा स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू पेक्षा असे कोणतेही होत नाही. कंपल्सरी मिनिमम स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यूला अग्रीमेंट करणं गरजेचंच आहे आणि त्यालाच ते अग्रीमेंट करावे लागतात. त्याच्यावरती केलं तर वेलकम आहे, प्रॉब्लेम नाही, पण मिनिमम इज स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू. सो गिफ्ट किंवा अदर सोर्सेस मध्ये सगळे इन्कम टॅक्सेबल आहे. Gift on the day of marriage and gift from relatives is tax free. And lastly, जे प्रॉपर्टी किंवा कोणतीही कन्सिडरेशन प्रॉपर्टी किंवा गिफ्ट तुम्हाला मिळालं असेल आणि त्याचं कन्सिडरेशन 50,000 पेक्षा जास्त असेल, डिफरन्स जो आहे ऍज पर अग्रीमेंट व्हॅल्यू अँड ऍज पर स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू, देन डिफरन्स इज टॅक्सेबल ऍज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस.
काही शंका कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आणि इन्कम टॅक्सच्या रजिस्ट्रेशन आणि फायलिंग मध्ये? कारण की आपला आजचा सेशन हा याचाच आहे. उद्या आपल्याला जीएसटी आणि इन्कम फायनान्स, हाऊ टू रेज फायनान्स फॉर युअर बिझनेस, कोणते फायनान्सचे वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत हे आपल्याला उद्या बघायचं आहे. पण आजचं जे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, ऍग्रिकल्चर